बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची जाहीर सभा होती। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत जे सभेला आलेले आहेत। काय सांगाल दादा, कसा उत्साह आहे? सभा आहे अतिशय छान उत्साह आहे। हा जनसमुदाय पाहता आज सुप्रिया सुळेंचा बारामती लोकसभा मतदारसंघातून निश्चित विजय होईल। आणि मला ह्या ठिकाणी असं देखील सांगायचं आहे, कालच्या सभेमध्ये देशाच्या पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी शरद पवार साहेबांना आत्मा असं संबोधलं होतं, पण हा जनसमुदाय बघितल्यानंतर शरद पवार साहेब हे आत्मा नसून परमात्मा आहेत आणि निश्चित महाराष्ट्राच्या जनतेला चांगले दिवस आणतील असं मी या सभेच्या कार्यक्रमाची गर्दी बघून सांगू इच्छितो। बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढत होती। आता ह्या जमीन संबंधावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ती जरी पवार विरुद्ध पवार झाली असली तरी ह्या ठिकाणी खडकवासला मतदारसंघातून सुप्रियाताई सुळे या भरघोस मतांनी निवडून येतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। कुठेतरी असा आरोप केला चाललाय की दादांनी केलेली कामं हे सुप्रिया सुळे दाखवतात। अजिबात नाही, सुप्रियाताई कधीच असं करत नाहीत। ज्याचं श्रेय त्याच व्यक्तीला देतात आणि त्या कधीही वाईट बोलत नाही आहेत। त्या फक्त लोकशाहीसाठी लढत आहेत, त्या दडपशाही सरकार विरोधात लढत आहेत। कारण ताई फक्त त्याच कामाचं आहे। ताईंची तुतारी जी आहे ती सर्वसामान्यांची आहे, स्वाभिमानाची आहे, शेतकऱ्यांची आहे। असं सांगितलं चाललंय की ज्या प्रकारे सुप्रिया सुळेंवरती आरोप होत आहेत की भाषण करणारा आम्हाला खासदार नको आहे, काम करणारा खासदार हवा आहे। नाही, ताई सगळं काम करणाऱ्याच आहेत। ताईसारखं काम कोणीच करू शकत नाही। ताई, असा आरोप होतोय की आम्हाला भाषण करणारा खासदार नको आहे, काम करणारा खासदार हवा आहे असं अजित पवार म्हणतात। अजित पवारांचं असं जरी म्हणणं असलं तर खासदार जो आहे तो प्रत्यक्ष आमच्या सुप्रियाताई अगोदर कृती करतात आणि त्यानंतर त्याचं भाष्य केलं जातं। हां, आणि ताईंचं कसं आहे की प्रत्येक घराघरात जाऊन अगदी तळागाळाला जाऊन त्यांचा हा आमचा प्रचार चालू आहे। असं नाही की एकदम आम्ही बोलतोय म्हणजे त्या स्टेजवरून बोलतो आणि खाली आम्ही काही काम करत नाही। प्रत्यक्ष ताई अक्षरशः प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांचं जे काम आहे ते काम ते आता दिसतं आहे। आणि प्रत्येकांची अशी आहे की आम्ही म्हणताना की ताई आमच्या हक्काच्या, पण हे आम्ही का म्हणतो तर तसं वागणं जातं, त्यांच्या त्या वागण्यातनं त्यांची कृती तशी आहे, म्हणून आम्ही त्यांना म्हणतो की ताई आमची हक्काची। समुदाय एवढा दिसतोय त्याच्यामुळेच दिसतोय। हा काही ओढून तोडून आणलेली गर्दी नाही, ही फक्त ताईंच्या आणि साहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या प्रेमापोटी आलेली गर्दी आहे। आता ताईकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? जे कोणी भावी खासदार असतील त्यांच्याकडून बारामतीसाठीच्या काय अपेक्षा आहेत? नक्कीच ताईंनी आमचा आधीच विचार केलेला आहे। खासदार म्हणून त्या आता करतातच आहे कृती, पण त्याच्यानंतरही ते आमच्यासाठी प्रयत्न करणारच आहेत। आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की ताईच यायला पाहिजे। आमचे प्रश्न संसदेत मांडणार आहेत, अजूनही मांडतात आणि आता याच्या पुढेही त्या मांडणार आहेत। असा आरोप होतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की शरद पवार हे भटकती आत्मा आहेत, त्यांनी महाराष्ट्रातलं राजकारण हे अस्थिर केलं। ॲक्च्युली मोदी साहेबांना आत्म्याचा अर्थच कळलेला आहे। माझा अर्थ, शरद पवार हे महाराष्ट्राचे जाणते राजे आहेत आणि ते जाणते राजेच्या माध्यमातून आज खरंच ते महाराष्ट्राचे आत्मा आहेत, हे गोष्ट त्यांनी समजून घ्यायला हवी होती। भटकते आत्मा हा चुकीचा शब्द वापरून त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे होता। हा त्यांनी एकट्या पवार साहेबांचा अपमान केलेला असून हा संबंध महाराष्ट्र राज्याचा अपमान केलेला आहे। बारामती लोकसभेमध्ये हवा कोणाची? महासागर दिसतोय तुम्हाला, कॅमेरा फिरवा तुमचा। हे बोलवलेली माणसं नाही आहेत, हे अस्मितेपोटी आलेली माणसं आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेला अस्मिता कळते। हे महाराजांच्या संस्काराचे आंबेडकर शाहूंचं राज्य आहे। शेवटी त्यांच्या विचारांनी आज ही भूमी हे झालेली पावनपुनीत। हे हा महासागर तुम्ही बघताय, याच्यावर काही जास्त बोलायला नको। 2019च्या नंतर झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाकडे कसं बघताय? नाही, ते चुकीचं आहे अतिशय, त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं खरं सांगायचं तुम्हाला म्हणजे। आणि जनता त्याचा धडाचालना शिकवणार, हे गोष्ट लक्षात ठेवा। आधी कसं होतं, राजकारणी कार्यकर्ते हेच फक्त राजकारण करत होते, मतदान करत होते, पण आता हा पक्षाचा कार्यकर्ता किंवा राजकारणी ठरवणार हे जनता ठरवणार आहे। आणि ही जनता आज तुम्हाला दिसते। आज संध्याकाळची वेळ आहे, वाजले 7, तुम्ही बघा तरीसुद्धा लोक कोण हल्लेलं नाही याचा अर्थ। आणि यांच्या सभा सुरू झाल्या ना, तुम्ही बघितलं असेल, तुम्ही तर मीडियावाले आहेत, लोक पळून जात होते अक्षरशः, त्यांना थांबवायचा प्रयत्न होता।
साहेब आत्ता आलेत, कार्यक्रम सुरू झाला आहे, लोक कसे स्थिर बसलेत ते बघून घ्या तुम्ही. बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची जाहीर सभा होते. या सभेसाठी आलेले काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. दादा, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची सभा होते, कसा उत्साह आहे सभेला? उत्साह तर तुम्ही पाहू शकता कसा उत्साह आहे. सगळे बारामती लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची आहे? हवा तुतारीची. सगळे ही गर्दीच सांगू शकते तुम्हाला हवा कोणाची आहे. हवा नक्कीच तुतारीची आहे. तुम्ही पाहू शकता सगळे गर्दी. तुम्ही कॅमेरा फिरवून दाखवा कालच्या सभेची गर्दी आणि आजच्या सभेची गर्दी. दादा म्हणतायत हवा घड्याळीची आहे. नाही, नक्कीच तुतारीची हवा दिसते. तुम्ही सभेची गर्दी दाखवून हवा तुम्हाला समजू शकते काय आहे. दादा, काय सांगाल? सभेला आलाय, उद्धव ठाकरेंची सभा आहे, शरद पवारांची सभा आहे. हवा फक्त तुतारीचीच. किती कुणी काही करू द्या, हवा फक्त तुतारीचीच आणि येणार तर तुतारीच फक्त. कालच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी म्हणालेत की शरद पवार ही भटकती आत्मा आहे, त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर केले. ते स्वतः म्हणले मी पवार साहेबांना धरून राजकारण शिकलो, त्याच्यामुळे हवा फक्त पवार साहेबांची आणि येणार तर तुतारीच. अजितदादा असं म्हणतायत की मी केलेली कामं सुप्रिया सुळे दाखवतात. असं थोडी आहे. ताई खासदार आहेत, निधी ताई आणतायत ना शेवटी. दादा म्हणतात मी केलेल्या कामांच्या पुढे सुप्रिया सुळे फोटो काढून ते लोकांना दाखवतात. असं कसं होईल? शक्य तरी का असं? दादा, काय सांगाल? आजची सभा आहे, ताईंचा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कसा पाठिंबा आहे? ताईंना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सामान्य जनतेचा प्रचंड पाठिंबा आहे. तुम्ही बघू शकता इथे लोकांना बसायला खुर्च्या नाही आहेत. इकडे सगळीकडे लोक उभी आहेत. ही पैसे देऊन आणलेली भाडुतरीची जनता नाही आहे, ही सामान्य जनता आहे जी ताईंच्या प्रेमापोटी त्यांनी केलेल्या कामाची ही पावती आहे, जी प्रचंड प्रमाणात बारामती लोकसभे मतदारसंघाची प्रत्येक विधानसभेची लोक या ठिकाणी आज आलेली आहेत. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढत होतीये. हो, बारामतीमध्ये ज्याप्रमाणे अजित पवार एक पक्ष घेऊन एका साईडला गेले आणि त्याच्यानंतर शरद पवार साहेबांना, सुप्रिया सुळेंना ते एकटं टाकून गेले, त्याने आम्हाला काहीच फरक पडलेला नाही. कारण शरद पवार तो माणूस आहे जो 100 अजित पवार उभे करू शकतो, पण अजित पवार ते नाही की ते एक पण शरद पवार घडू शकतात. त्यामुळे जरी वातावरण असं असेल की पवार विरुद्ध पवार असं दाखवलं जातं आहे, तरी आम्हाला 100% विश्वास आहे शरद पवार साहेबांनी, सुप्रियाताईंनी केलेल्या कामाची पोचपावती जनता ही त्यांना नक्की देणार आणि बारामतीमध्ये सुप्रियाताई सुळे ह्या प्रचंड बहुमताने निवडून येणार. असं म्हणतायत की अजितदादांनी केलेली कामं सुप्रिया सुळे हे त्यांच्या प्रचारामध्ये दाखवतात. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. अजित पवारांकडे आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. त्यांनी, सुप्रियाताई सुळे यांनी केंद्रामध्ये ज्या काही योजना आहेत त्या त्यांनी या मतदारसंघामध्ये राबवलेल्या आहेत. नितीन गडकरी असतील, रेल्वे मिनिस्टर असतील किंवा इतर जे काही मंत्री असतील यांच्याबरोबर वेळोवेळी पाठपुरावा करून, पत्रव्यवहार करून त्यांनी निधी या ठिकाणी आणलेला आहे. त्यामुळे ते जे म्हणतात त्याला काही बेस नाही आहे. त्यांना काहीतरी बोलायचं आहे म्हणून ते लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशा काहीतरी बेताल वक्तव्य करतात. काल झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान म्हणाले की शरद पवार हे भटकती आत्मा आहेत, त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर केलं आहे. त्या भटकत्या आत्म्यानंच यांना सगळीकडे भटकायला लावलेलं आहे. मागच्या 20-25 वर्षाचा इतिहास आहे. अजित पवार साहेब आत्ता सोसायटींच्या मीटिंग घेत आहेत. यापूर्वी आम्ही त्यांना कधीच बघितले नाही की सोसायटीच्या मीटिंगमध्ये ते करत आहेत. त्यामुळे ह्या आत्म्याने त्यांना भटकायला लावलेलं हे नक्की. हे होते या ठिकाणी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी आलेले कार्यकर्ते. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी सभा सुरू आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट पियुष शेरवडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235
25427 आणि शुभम गजानन खेडेकर 8996620004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.